गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज शनिवार, थोडा कामानिमित्तच बाहेर जातो आहे. एक प्रोजेक्ट डिस्कशन आहे जवळपास. अरे यार, किचर 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 किचर. आपण गाडीतच बसून बोलूया, तेच बेटर आहे आपल्याला. परत एकदा गुड मॉर्निंग. शनिवार, थोडं कामानिमित्त जातोय धुळ्याला. कालचा व्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा प्लीज. सिनिक आहे खूप. एवढा कॅमेरा जस्टिस नाही करणार, त्यापेक्षाही सुंदर निसर्ग आहे तिथलं. आणि जे कोणी अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा ते लोकांना माहिती असेल, ते तिकडं जात असतील किंवा पावसाळ्यात ते वॉटरफॉल्स वगैरे असतात तिथं. पण जे लोक म्हणजे जवळपास आहे तिथून 100-1 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर ते लोक गेले नसतील तर प्लीज जा तिथं. खूप सुंदर आहे निसर्ग. आपल्या भागातलाही निसर्ग खूप सुंदर आहे, तोही एक्सप्लोअर करा जरा. ही धुळ्यासारखं ग्रीनरी. हा मी हायवे नाही घेतला, मी नॉर्मल जो आपला गावाकडचा रस्ता, तो गावांचे ते ग्राम सडक असतात ना, ग्राम सडक योजनेअंतर्गतचे रस्ते, आपण त्या रस्त्याने चाललो आहे. रस्ता वगैरे एकदम टॉप नॉच आहे, खड्डे काही नाही आहे. जरी ग्राम सडक असला तरी मस्त रस्ता. शेतात पाणी घुसलं. काल रस्ता छान होता, फक्त थोडा मोलगी ते धडगावना हा पॅच होता ना, तो थोडासा खराब होता. म्हणजे गाडी जाईल इतकं होतं, पण म्हणजे खूप खड्डे होते, खूप रस्ता खराब होता. त्या रस्त्याचं काही करायला हवं गव्हर्नमेंटनी, ऑथॉरिटीजनी काही द्यायला हवं लक्ष तिकडे. बाकी इकडे शेतच शेत आहेत. मी हा रस्ता यासाठी घेतला की मला जायचं आहे देवपूरला. देवपूर पण नाही, मला गोंदूरला जायचं आहे. मग त्यामुळे हा रस्ता जास्त म्हणजे मला सोयीस्कर आहे. इकडून डायरेक्टली मी निघेल आपलं वरखेडी फाटाहून डायरेक्ट वरती निघेल मी बाहेर. म्हणजे फ्लायओव्हर नाही तिथे, अगदी म्हणजे असं खालून जावं लागतं. अंडरपास सारखं आहे रस्त्यावरून. हायवेला लागलो की डायरेक्टली गोंदूर रस्त्याला लागेल, म्हणजे तिथून लेफ्ट घेतला की. जे धुळ्याचे असतील त्यांना माहिती असेल रसराजच्या हॉटेलच्या खालून जायचं आपल्याला सर्व्हिस रोड घेऊन. पाऊस चालू आहे थोडा हलका. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत. थोडं स्प्रिंकल्स टाकतो त्यावरून. एन्जॉय. पोल्ट्री फार्म्स वगैरे या साईडला म्हणजे बऱ्यापैकी मोठे पोल्ट्री फार्म्स आहेत. लोडिंग अनलोडिंग चालू आहे याच गाडीमध्ये. थोडं मी ते घेतलेलं आपलं स्टँड इथं लावायला, पण वर्थ नव्हतं ते. हातातच पकडून ब्लॉगिंग करावं लागतं. रस्त्याचं काम चालू आहे. ही पांजरा नदी आहे, तिकडून पाणी वाहत आहे. पात्र खूप मोठं आहे नदीचं. मी खूप दूर आहे इतक्या दूर आहे. पाऊस भरपूर झाला असल्यामुळे पाणी वगैरे भरपूर आहे नदींना यावर्षी. मस्त. ही नदी आहे.
युजली हा रस्ता एवढाच खाली असतो. मी जर तिकडून गेलो असतो हायवेने जर मला जरा ट्रॅफिक लागली असते धुळ्याच्या अलीकडे 4-5 किलोमीटर अलीकडे. म्हणजे ट्रॅफिक म्हणजे मुव्हिंगच असते, पण रस्ता थोडा निमुळता असल्यामुळे ना गाड्या पास होत नाही लवकर. कधी माग 2-3 दिवसापूर्वी, 2-3 नाही, मी आपण गेलो ना त्या 4 दिवस तुला कॉल केला बघ मी. त्याच्यानंतर एका ठिकाणी जातोय आम्ही, गोपी म्हणतोय. गोपीच्या आग्रा रस्ता जावं लागतं यार तिकडे. हा बाय बाय गोपी. आस्ताला विस्ता बेबी. चलो चल, तू कॉल कर, मी कॉल करतो, मी तुला करतो मी तो व्हॉट्सअप. चलो बाय 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 बाय. गोपीला भेटला गेलंय, काम होतं ते झालंय धुळ्यातलं. आता निघूया धुळ्याला. आज थोडा जॅम आहे काही कारणास्तव. जमलं तर लगेच निघूया घरी, थोडा वेळ लागेल. निघालो आहे इकडून घरी जायला. भूक लागली आहे, इकडं खायला काही नाही आहे. बघू आता आईला बोगदा. गावाकडच्या रस्त्यांची RTO येते. हे जेव्हा बाजूला करतील तेव्हाच आपली गाडी निघेल, त्याशिवाय गाडी निघणार नाही. आज खूप हंबल होत आहे. आपली बोलतोय, आपली गाडी निघणार नाही. तिकडे ट्रक्स पण अटकून गेलेत ह्यांच्यामुळे, त्याही पास होत नाहीये. कठीण आहे. जवळपास 3 वाजून गेले घरी पोचायला. भूक पण लागली आहे, तर घरी जाऊन पहिले जेवण करतो. बाहेर अजून जायचं आहे मला, पण विचार आहे की आज थोडा आरामच करूया. काल पण थोडा थकलोय, काम सुटत नाही. सकाळी नाश्ता केला होता फक्त तेवढाच आहे. तर घरी जाऊन बघतो जेवण काय केलं आहे मम्माने. तसं आई मार्केटमध्ये गेली सकाळी, आली असेल तर ठीक आहे, लवकर स्वयंपाक केला असेल, नाही तर लेट होईल जेवायला. भाकरी रेडी आहेत तर पटकन जेवायला बसतो. हे काय? तांदळाची भाजी. हा मस्त बेत आहे आज. शेपूची भाजी तोडणार आहे आज, तोडणार.